हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मीराला अथर्वचा फोन येतो आणि तो कालकाया बघून घेतो. तेव्हा कालकाया तो फोन खिशात ठेवून घेतो. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की तो मंजिरीकडे जातो आणि बोलतो की आज खोटा अथर्व पकडला गेला असता आणि तो मंजिरीकडे फोन देतो. तेव्हा मंजिरी फोन बघते आणि बोलते, हा मीराचा फोन आहे ना, तुझ्याकडे कसा आला? तेव्हा कालकाया बोलतो की मी तिथे असताना अथर्वचा फोन येत होता, मला काही सुचलं नाही, सो मी तो फोन घेऊन आलो. तेव्हा मंजिरी बोलते की वा कालकाया, हुशार आहेस तू. आणि बोलता बोलता ती अथर्वचा आलेला कॉल त्या मोबाईलवरून डिलीट करते आणि बोलते की योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास तू, हुशार होत चाललायस तू. तेव्हा मंजिरी बोलते, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, ही तर नुसती सुरुवात आहे, तुला अजून बरंच काही करायचं आहे, सो तुला योग्य वेळी अलर्ट राहावं लागेल. तेव्हा कालकाया बोलतो की ते मी कायम असतो. तेव्हा मंजिरी बोलते की फक्त आता मीरा तिचा फोन शोधत असेल, काय करावं, बरं असू देत, ते नंतर बघता येईल. तेव्हा मंजिरी बोलते, मला सांग, मी तुला जे काम दिलं होतं ते करता आलं तुला? तेव्हा कालकाया बोलतो की तू मला जे काम दिलं होतं ते लवकरच पूर्ण होईल असं वाटतंय मला. तेव्हा कालकाया बोलतो की पण. तेव्हा मंजिरी बोलते की पण काय? तेव्हा कालकाया बोलतो की मी फक्त प्रणय करू शकतो, त्या पलीकडचं. तेव्हा मंजिरी बोलते, नाही, त्या पलीकडचं तुझ्याकडनं अपेक्षित पण नाही आहे कालकाया, कारण मीराचं मूल हे मनुष्याचंच असायला हवं आणि तेही अथर्वपासूनच असायला हवं. फक्त आता मला दोन्हीकडनं खिंड लढवावी लागणार आहे, खऱ्या अथर्वला देखील या डावात सामील करून घ्यावं लागणार आहे. इकडे मंजिरी सायंकाळी अथर्वची वाट बघत असते. तेवढ्यात अथर्व येतो. तेव्हा मंजिरी बोलते, अथर्व कसा आहेस, आजचा दिवस कसा होता? तेव्हा अथर्व बोलतो की ठीक होता. तेव्हा मंजिरी बोलते, आज लवकर आलास? तेव्हा दादासाहेब कुठे? तेव्हा अथर्व बोलतो की त्यांनी मला लवकर घरी पाठवून दिलं. तेव्हा मंजिरी बोलते, ठीक आहे, तू अजून पूर्णपणे बरा झालेला नाही आहेस. तेव्हा अथर्व बोलतो, आई मी बरा आहे. तेव्हा मंजिरी स्माईल करते आणि बोलते की बरं, तू बरा आहेस. तेव्हा मंजिरी बोलते की बस, मी पाणी आणते. ती त्याला पाणी आणायला जाते. तेव्हा अथर्व तिथे बसतो आणि बोलतो की आई मीरा कुठे? तेव्हा मंजिरी बोलते की खोलीत असेल, ऑफिसला गेला होतास, बायकोशिवाय करमत नव्हतं वाटतं, आठवण येत होती का? तेव्हा अथर्व बोलतो, हो आई, आठवण तर खूप येत होती तिची. तेव्हा मंजिरी बोलते की रोमॅन्स, मनात बोलत असते की रोमॅन्सची गाडी कालकायाने जरी उडवली असेल तरी भडका उडवायचं काम अथर्वनेच केलं पाहिजे. इकडे कालकाया अंधारात बसून बोलत असतो की मीरा, आपल्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि या प्रेमाचा विचार करून आपण बाळाचा विचार केला पाहिजे. इकडे मंजिरी अथर्वला पाणी देते आणि तिथे बसते आणि बोलते की तुला मीराची आठवण येणं साहजिकच आहे, कारण की मीराला सतत तुझी आठवण येत असते. म्हणजे हे तिने मला येऊन सांगितलं नाही, पण तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत असतं अथर्व. तेव्हा मंजिरी बोलते की अथर्व, तू तिच्यासाठी तिचं सर्वस्व आहेस आणि हे आम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे, तू हॉस्पिटलमध्ये असतानासुद्धा आणि घरी आल्यावरसुद्धा. एक सांगू अथर्व, तू मीराला थोडं समजून घ्यायचा प्रयत्न कर, तिला आपलेपणा दे, तिचं मन ओळखण्याचा प्रयत्न कर, तिच्यावर नेहमीपेक्षासुद्धा थोडं जास्त प्रेम कर. तिला आत्ता गरज आहे प्रेमाची. आणि मी हे सगळं एक आई म्हणून नाही सांगत, एक स्त्री म्हणून सांगते तुला. आता तुम्हाला मूल होणं, मी आजी होणं, हे माझ्या नशिबात नाही आहे, पण तुमचं प्रेम हे अबाधित राहणं मला नक्की आवडेल. तेव्हा अथर्व बोलतो की मला कळतेस तू काय बोलतीस, तुझ्या मनात काय आहे. आई पण आम्ही बाळाबद्दल. तेवढ्यात मीरा बोलते की वेदाचे बाबा. मीरा येते बोलते, अहो तुम्ही कधी आलात? तेव्हा अथर्व बोलतो, जस्ट आत्ताच आलो. तेव्हा मीरा बोलते, आणि गोळ्या घेतल्यात ना तुम्ही? अहो तुम्ही निघताना फोन का नाही केला मला? तेव्हा अथर्व थोडा शांत होतो आणि बोलतो की सरप्राईज द्यायचं होतं तुला. तेव्हा मीरा बोलते की ऑफिसचा दिवस कसा वाटला तुम्हाला? खूप बरं वाटलं. अथर्व बोलतो, काम करून थोडं एनर्जेटिक वाटलं, फ्रेश पण वाटलं आणि तुला मिस पण केलं. तेव्हा मीरा बोलते, अहो दुपारीच तर भेटून गेलात ना, मग हाफ डेमध्ये सुद्धा मिस केलं तुम्ही? तेव्हा अथर्व थोडा विचारात पडतो आणि बोलतो, दुपारी? तेव्हा मंजिरी थोडी घाबरते. तेवढ्यात तिकडनं माया येत असते. मंजिरी टॉपिक डायव्हर्ट करायचं म्हणून जोरात ओरडते, माया थांब. तेव्हा मीरा आणि अथर्वचं लक्ष डिस्ट्रॅक्ट होतं. तेव्हा मंजिरी मायाकडे जाते आणि बोलते, तुला किती वेळा सांगितलं आहे की किचनमध्ये जायचं नाही म्हणून? एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? काय नवीन प्लॅनिंग सुरू आहे तुझं? तेव्हा माया बोलते, अहो श्वास घ्या, 1 मिनिट, मी किचनमध्ये जात नव्हते. तेव्हा मंजिरी बोलते, नव्हती जात ना, मग जा, इथून जा, पुन्हा किचनच्या आसपास दिसलीस तर याद राख, जा. तेव्हा माया निघून जाते. अशा प्रकारे मंजिरी त्यांचं लक्ष डिस्ट्रॅक्ट करते आणि बोलते की अथर्व, दमला असशील ना, जाऊन आराम कर.
तेव्हा अथर्व आणि मीरा चालले जातात. तेव्हा मंजिरी मनात बोलते थोडक्यात वाचले, पण मीरा आणि अथर्वला पुन्हा प्रश्न विचारायला नको, आणि विचारलास तर पुढचं पुढे बघता येईल. इकडे दामोदर आणि अजित रात्री बाहेर असतात. तेव्हा अजित कॅश दाखवत असतो दामोदरला. तेव्हा दामोदर बोलतो की एवढी कॅश अजीज, भूतकाळ विसरला का? तेव्हा अजित बोलतो कसला भूतकाळ? तेव्हा दामोदर बोलतो की अथर्वने तुला कॅशसोबत पकडलं होतं, कसला मार खाल्ला होता माहिती आहे ना? तेव्हा अजित बोलतो की हो माहिती आहे ना, पण बट वॉज जस्ट बॅड मेमरीज. एक काम करा डॅड, ही कॅश तुमच्याकडे ठेवा म्हणजे सेफ राहील. तेव्हा दामोदर बोलतो नाही रे बाबा, आणि अथर्वने पकडलं तर एक काम कर, तुझ्या आईला बोलव म्हणजे ती चांगली विल्हेवाट लावेल. तेव्हा अजित बोलतो ती विल्हेवाटच लावेल, 1 रुपया देणार नाही ती यातला आपल्याला. पैसे बघितले ना ती बाई म्हणजे. तेव्हा दामोदर बोलतो अरे आई तुझी काय बोलतोयस? तेव्हा अजित बोलतो तुम्ही मला हेल्प करणार आहे की नाही ते नक्की सांगा. तेव्हा दामोदर बोलतो की ठीक आहे, माझा कट 10% तेव्हा अजित पुटपुटतो काय बाप आहे हा. तेव्हा दामोदर बोलतो की काय? तेव्हा अजित बोलतो की क्या बात है डॅड. तेव्हा अजित बोलतो बिझनेसमॅन, कौतुक मिळालं मी तुमचं, ॲप्रिशिएट मला ना तुमच्याबद्दल. तेव्हा दामोदर बोलतो की पुरे. तेव्हा दामोदर बोलतो की चल 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 लवकर. तेव्हा ते चालले जातात. इकडे अथर्व मीराला आवाज येतो, मीरा. तेव्हा अथर्व बोलतो की एक गुड न्यूज आहे. तेव्हा मीरा बोलते काय? तेव्हा अथर्व बोलतो की उद्यापासून हात बांधायची गरज नाही. तेव्हा मीरा बोलते डॉक्टरांनीच सांगितलं आहे ना? तेव्हा अथर्व बोलतो की अगं हो डॉक्टरांनीच सांगितले, उद्यापासून मी नॉर्मल रुटीन सुरू करू शकतो. तेव्हा अथर्व बोलतो हे सांगायला मी तुला कॉल पण केला होता, पण तू कॉल उचलला नाही. तेव्हा मीरा बोलते हो मी फोन इथे बेडवरच ठेवला होता, दुपारपासून शोधते सापडतच नाही. तेव्हा अथर्वचं लक्ष टेबलावरच्या गुलाबाकडे जातं. तेव्हा अथर्व बोलतो की अरे वा रेड रोज. तेव्हा तो गुलाबाजवळ जातो आणि बोलतो तुझा प्रियकर आला होता का? तेव्हा मीरा बोलते की हो तुम्हाला माहीत असेल. तेव्हा अथर्व बोलतो मला कसं माहीत असेल? तेव्हा मीरा बोलते त्याचा हात पण असाच बांधलेला आहे. तेव्हा अथर्व बोलतो व्हॉट अ को इन्सिडन्स. तेव्हा मीरा बोलते 1 मिनिट हां, हे तुमच्यासाठी. तेव्हा ती गुलाबाचं फूल अथर्वकडे देते. तेव्हा अथर्व बोलतो हे काय आहे? तेव्हा मीरा बोलते रिटर्न गिफ्ट. तेव्हा अथर्व बोलतो कशाचं रिटर्न गिफ्ट? तेव्हा मीरा बोलते प्रेमाचं. तेव्हा अथर्व बोलतो टोमणा मारतीस ना तू मला माहिती आहे खूप दिवस झालेत मी तुला गिफ्ट दिलेलं नाही आहे, पण असं नाही आहे की मला द्यायचं नव्हतं, माझ्या मनात होतं पण मी फक्त देऊ नाही शकलो आहे तुला, ते काही ना काही चालूच आहे ना म्हणून. तेव्हा मीरा बोलते अहो असं काय करताय, आजच गिफ्ट दिलं ना तुम्ही मला. तेव्हा अथर्व बोलतो ओके सो प्रेमात माणूस खोटंसुद्धा बोलतो. तेव्हा मीरा बोलते खोटं बोलणारच असं बोलतो हां का. तेव्हा अथर्व थोडा हसतो आणि बोलतो की ठीक आहे, खोटं बोलून जर प्रेम वाढणार असेल तर तेव्हा मीरा बोलते तर आपणही खोटं बोलूया. तेव्हा अथर्व ते रोज मीराच्या गालावर फिरवतो आणि बोलतो की हसतो आणि बोलतो की आवडलं आहे मला, तू मला काहीही दे, गिफ्ट दे, रिटर्न गिफ्ट दे, काही दे मला चालेल. तेव्हा अथर्व रोजकडे बघतो आणि बोलतो आणि हां या रिटर्न गिफ्टचं मी तुला एक गिफ्ट देईल, रिटर्न गिफ्ट देईल. तेव्हा अथर्व मीराच्या जवळ जातो, मीरा लाजते आणि बाजूला जाते. तेव्हा अथर्व तिच्या मागून येतो, तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ घेऊन बोलतो की आज पहिल्यांदा तू मला फूल दिलंयस मीरा. तेव्हा अथर्व मीराकडे बघतो आणि बोलतो की पण फक्त एका फुलावर माझं समाधान होणार नाही. तेव्हा मीरा थोडी शांत होते आणि मनात बोलते की वेदाचे बाबा मला माहिती आहे तुमची इच्छा चुकीची नाही आहे. तेव्हा ती मनात बोलत असते की पण तुम्हाला काय आणि कसं सांगू ना हेच कळत नाही आहे. तेव्हा मीरा अथर्वकडे बघून स्माईल करते. इकडे काया बाहेर बसून तेच वाक्य बोलत असतो की मीरा आपलं एकमेकांवरती खूप प्रेम आहे, प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण बाळाचा विचार केला पाहिजे. तेवढ्यात तिथे अजित आणि दामोदर येतात. तेव्हा दामोदर आणि अजित एकमेकांशी बोलत असतात, त्यांना ती कॅश लपवायची असते. तेव्हा अजित बोलतो की तुम्हाला कसं माहिती ही सिक्रेट जागा? तेव्हा दामोदर बोलतो की दाखवली आहे ना, चल पटकन. कालकायाच्या लक्षात येतं कोणीतरी येतं आहे म्हणून. तेव्हा जिथे कालकाया बसलेला असतो तिथेच अजित आणि दामोदर येतात. तेव्हा अजितच्या हातात पूर्ण कॅश असते. अजितचं लक्ष अचानक त्या कालकायाकडे जातं. तेव्हा अजित दामोदरला बोलतो की कसली टॉप सिक्रेट जागा आहे डॅड तुमची. तेव्हा दामोदर बोलतो की काय झालं? तेव्हा अजित बोलतो की ती जागा ऑलरेडी याला माहिती आहे. तेव्हा दामोदरचं लक्ष पण कालकायाकडे जातं, म्हणजे त्यांना तो अथर्व वाटतो आणि ते दोघं दचकतात. तेवढ्यात तो कालकाया त्या दोघांकडे बघतो. तेव्हा दामोदर अजितला बोलत असतो की मला वाटलंच होतं तुझ्यामुळे मी अडकणार, याने आपल्याला रंगे पकडले, हा आता आपल्याला काही सोडणार नाही. तेव्हा दामोदर अजितला बोलत असतो की देऊन टाक पैसे देऊन टाक. तेव्हा अजित पहिले नाही म्हणतो, जायला लागतो. तेव्हा दामोदर बोलतो की अरे देऊन टाक. तेव्हा अथर्व म्हणजे कालकायाकडे बघून बोलतो की सॉरी अथर्व, चूक झाली, परत नाही होणार माझ्याकडनं, हवं तर मी देऊन टाकतो, सॉरी पण प्लीज मारू नको हं मला. तेव्हा अजित बोलतो की मी पैसे देतो तुला. तेव्हा तो
काल कायाजवळ जातो आणि ती कॅश पूर्ण त्याच्या पायाशी ठेवतो, ती बॅगही ठेवतो आणि बोलतो की मला माफ करशील ना. तेव्हा अजित सॉरी बोलतो आणि बोलतो की प्लीज सांगू नको हं कोणाला. तेव्हा दामोदर बोलतो की केलं त्याने माफ, चल 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 आणि प्लीज सांगू नको हं बाबा कोणाला. तेव्हा तो जायला लागतात. तेव्हा अजित चिडचिड करत असतो की टॉप सिक्रेट जागा तुमची, थांबा, काही घरात बोलणार नाही ना कोणाला. मी विचारून येतो. तेव्हा दामोदर बोलतो की नको, शांत बसलाय की नाही, चल बाबा चल चल चल. तेव्हा ती दोघं चालले जातात. तेव्हा तो काल काय ती कॅश उचलतो आणि बघत असतो. इकडे अथर्व जेवायला बसलेला असतो. मीरा त्याला वाढत असते, अंबिकाही जवळ असते. तेव्हा अथर्व बोलतो की मला कळत कसं नाही, आपण सगळे एकत्र बसलो असतो ना. तेव्हा मीरा बोलते की दादासाहेब म्हणाले तुम्हाला आधी जेवण द्या, तुम्हाला औषधं घ्यायची आहेत ना. तेव्हा अथर्व बोलतो की हेच तुमचे डॉक्टरांनी न सांगितलेले तुमचे रूल्स, हेच बोलत होतो मी त्या दिवशी. तेव्हा मीरा बोलते अहो डॉक्टरांनी वेळेवर औषधं घ्यायला सांगितलीच आहेत ना. तेवढ्यात अंबिका बोलते की बरोबर आहे, अथर्वनी वेळेत औषधं घ्यायलाच हवे, म्हणजे अथर्व लवकर बरे होतील आणि तुला नीट मिठी मारू शकतील. तेव्हा मीरा बोलते गप्प बस. तेव्हा अंबिका हसते आणि बोलते की अगं अथर्व ऐकतील. तेव्हा अथर्व तिच्याकडे शंकेने बघतो. तेव्हा मीरा पटकन चेंज होते आणि बोलते की गप्प का बसले तुम्ही, बोला ना काहीतरी. तेव्हा अंबिकाला हसायला येतं. तेव्हा अथर्वच्या पण चेहऱ्यावर स्माईल असते, मीरा लाजत असते. तेव्हा अथर्व स्माईल करतो, असं गालावर हात ठेवतो आणि बोलते की आय लव्ह यू. तेव्हा मीरा लाजते. तेव्हा अंबिका बोलते की ओ खूप प्रेम होतं जातं आहे. तेव्हा अंबिका पुन्हा बोलते की नाही ठीक आहे, उद्या डॉक्टरांनी सांगितलंच आहे की हात मोकळे होऊ शकतात. तेव्हा अंबिका हसत असते. मीरा तिच्याकडे थोडं रागाने बघते. तेव्हा अथर्व तिला हातवारे करत असतो की बोल बोल. तेव्हा मीरा बोलते लव्ह यू टू. तेव्हा अथर्व स्माईल करतून बोलतो की लवकर बोललीस. तेव्हा अथर्व बोलतो की आणि बाय द वे मी एकटा का जेवतोय, बस तू पण कंपनी दे मला. तेव्हा अथर्व मीरा बोलत असतात. तेवढ्यात तनफण करत अजित आणि दामोदर हॉलमध्ये येतात. ते अथर्वला जेवताना बघतात. तेव्हा ते दोघं शॉक होतात. तेव्हा त्यांना कळत नसते की हा बाहेर पण होता, आतमध्ये पण कसा आला. तेव्हा दामोदर पटकन अजितला अथर्वशी न बोलताच पटकन त्याला खोलीत काढून नेतो. इकडे तो काल काया ती कॅश घेऊन बोलत असतो की कोण होते हे आणि हे काय देऊन गेले. मंजिरीला देऊन येतो. तेव्हा तो काल काय मंजिरीला ती सगळी कॅश नेऊन देतो. तेव्हा मंजिरी बोलते एवढे पैसे, आणि तेव्हा मंजिरी पटकन घेते आणि बोलते की आधी मला हे सांग, तू इथे कसं काय आला आहेस, तुला कोणी पाहिलं नाही ना. तेव्हा काल काय बोलतो हे काय. तेव्हा मंजिरी बोलते मी काय बोलते त्याच्याकडे लक्ष दे आधी. मी तुला म्हणाले होते स्वतःच्या जागेवरून हालायचं नाही आणि मी सांगितल्याशिवाय या घरात यायचं नाही, मग का आलास तू. तेव्हा काल काय बोलतो मी आलो नव्हतो, ते आले होते आणि हे त्यांनी मला दिलं आहे. तेव्हा मंजिरी बोलते कोणी दिलं आहे हे. तेव्हा काल काय बोलतो मला माहीत नाही, मी त्यांना ओळखत नाही. तेव्हा मंजिरी बोलते की बरं मी मग बघते काय करायचं ते, तू इथून जा, इथून आधी नाही ते काहीतरी घोळ होईल, जा लवकर जा. तेव्हा तेव्हा काल काय जायला लागतो. तेव्हा मंजिरी बोलते दरवाजातून नाही खिडकीतून जा. तेव्हा मंजिरी त्याला घेऊन खिडकीकडे जायला लागते. तेवढ्यात दादासाहेब दरवाजा ओपन करतात आणि बोलतात की अरे अथर्व. तेव्हा काल कायही थांबतो आणि मंजिरी थोडी दचकते. तेव्हा दादासाहेब डायरेक्ट अथर्वकडे येतात आणि बोलतात की बरं झालं तू इथेच आहे, मी तुझीच आठवण काढली होती, मला तुझ्याशी बोलायचं आहे, ये इकडे ये बस. तेव्हा दादासाहेब बोलतात की अरे त्या अगरवालने टेंडर मागे घेतलं आहे, उद्या मीटिंगमध्ये तुला बोलायचं असेल ना, त्यामुळे तुला व्यवस्थित तयारी करावी लागेल. तेव्हा तो काल कायासारखा मंजिरीकडे बघत असतो. तेव्हा दादासाहेब बोलतात की काय रे बोल ना काहीतरी, शांत काय आहेस तू, जर का नीट प्लॅन केला नाही तर उद्या मीटिंगमध्ये काय बोलणार आहेस तू, काय रे शांत काय आहेस तू. तेव्हा मंजिरी मध्येच बोलते अहो काय चाललं आहे तुमचं. तेव्हा दादासाहेब बोलतात की काय चाललं आहे. तेव्हा मंजिरी बोलते अहो तू आत्ताच कुठे आजारातनं उठला आहे आणि तुमचं काय चाललं आहे. हे बघा मी त्याला सांगितले की आता नीट आराम करायचा आणि जास्तीत जास्त वेळ मीरासोबत घालवायचा, तुम्ही पण ना. तेव्हा दामोदर बोलतो हो अच्छा माझ्या लक्षातच नाही आलं. तेव्हा दादासाहेब बोलतात की हो अच्छा माझ्या लक्षातच नाही आलं, ठीक आहे तू आराम कर, मी आलोच. तेव्हा दादासाहेब उठून त्यांचे हातातल्या अंगठ्या वगैरे काढत असतात. तेव्हा मंजिरी काल कायला खुणवते की निघ आता. तेव्हा तो पुन्हा खिडकीतून जायला लागतो. तेव्हा मंजिरी बोलते इथून नाही. तेव्हा ती त्याला दरवाजातून घेऊन जाते. तेव्हा मंजिरी बोलते जा अथर्व आराम कर आणि जागत बसू नकोस, आणि पटकन ती दरवाजा बंद करून घेते. तेव्हा मंजिरी थोडी तिच्या जीवात जीव थोडा येतो. तेव्हा ती मनात बोलते थोडक्यात वाचले. तेव्हा ती बॅग बघून बोलते पण याला पैसे कोणी दिले असतील, काय झालं नक्की. तेव्हा मंजिरी पैशांची बॅग लपवते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.